खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर आलेला आहे। शेती कामासाठी ट्रॅक्टर पाहिजे, ट्रॅक्टरमध्ये डिझेल नाही। ट्रॅक्टरचे ड्रायव्हर असतील, मालक असतील किंवा शेतकरी असतील, रात्रंदिवस पंपावर रांगेमध्ये आहेत आणि आता त्याच्यामध्ये रस्ता रोको, एकमेकांना कॅनीनं मारहाण असे वेगवेगळे प्रकार घडत होते। याचं प्रेशर सरकारवर आलं होतं। याच्यामध्ये सिद्धार्थ खरात जे मेकर लोणारचे आमदार आहेत त्यांच्या पक्षाचा उल्लेख मला करणं गरजेचं वाटत नाही, पण त्यांचं काम खूप चांगलं आहे। त्यांनी थेट मंत्रालयामध्ये पुरवठा मंत्री असतील, त्याच्यानंतर रेशनिंगचे आयुक्त असतील, पुरवठ्याचे आयुक्त असतील, मंत्रालयातले राज्याचे मुख्य सचिव असतील, या सगळ्यांच्या कानावर बुलढाणा, जालना, अकोला या भागातली जी परिस्थिती आहे, वाशिम वगैरे, ती त्यांच्या कानावर टाकली। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याची दखल घेतली। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेत, पुरवठा अधिकाऱ्यांना आदेश दिलेत आणि ती परिस्थिती आता 1-2 दिवसामध्ये पूर्ववत होईल। मुळामध्ये कृषी मंत्री जे म्हणतात की कुणीतरी अफवा पसरवली, कृषी मंत्री महोदय कुणीतरी अफवा नाही पसरवलेली, खुद्द देशाच्या मुख्यमंत्र्यांनीच ही अफवा किंवा XYZ बोलले की डिझेलची टंचाई XYZ आणि ते थेट परदेशात मौजमजा करण्यासाठी निघून गेले आणि इथं शेतकरी मरतोय पंपावर रात्रंदिवस। आता 1-2 दिवसामध्ये परिस्थिती निवळेल, कारण की अचानक 20% मागणी वाढली, ती पंतप्रधानांच्या विधानामुळे वाढलेली आहे। त्यामुळं याचं सगळं क्रेडिट पंतप्रधानांना जातं, हे पॅनिक होणं आणि सगळी परिस्थिती बिघडणं। त्याच्यामुळं आता येत्या 2 दिवसामध्ये सगळं सुरळीत होईल आणि शेतकऱ्यांनी सुद्धा साठा करू नये, जेवढं लागतं तेवढं घ्या। डिझेल मुबलक प्रमाणात आपल्याकडे येतं आहे।